श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ अनुभूती या चॅनलमध्ये आपलं स्वामीमय असं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. मला बऱ्याच कमेंट्स आल्या की ताई 11 गुरुवारचे व्रत करताना, स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत करताना कसे करायचे आणि आम्ही कधीपासून सुरुवात करू शकतो याच्याविषयी थोडी माहिती सांगा. तर आज मी तुम्हाला इतकी महत्त्वपूर्ण माहिती सांगणार आहे की जेणेकरून हे नियम तुम्ही पाळले किंवा ही माहिती तुम्ही शेवटपर्यंत ऐकली तर तुम्ही तुमच्या 11 गुरुवारचे जे काही तुम्ही व्रत करता त्या व्रतामध्ये कधीही चूक करणार नाहीत आणि तुम्हाला तुमच्या सेवेचं फळ नक्की मिळणार म्हणजे मिळणार. त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघा. तर 11 गुरुवारचे व्रत कोण कोण करू शकतं? स्वामींचे 11 गुरुवारचे व्रत हे कोणीही करू शकतं. अगदी मुलं करू शकतात, मुली करू शकतात, गृहिणी म्हणजे बायका वगैरे गृहिणी करू शकतात, पुरुष करू शकतात, महिला करू शकतात, वयस्कर करू शकतात. अगदी कोणीही करू शकतं. त्याला काहीही वयाचं बंधन नाही आहे की ह्याच व्यक्तीने 11 गुरुवारचे व्रत केले पाहिजेत किंवा ह्याच असेच नियम पाळले पाहिजेत. फक्त त्या व्यक्तीला वाचता आलं पाहिजे, स्वामींची सेवा करता आली पाहिजे. बस आपल्याकडून स्वामींना काहीही नकोय, फक्त आणि फक्त विश्वास आणि श्रद्धा, भक्तिप्रिय आहे आपल्या स्वामींना, दुसरं काहीही नकोय. त्यामुळे जो कोणी हे व्रत करतो त्याला स्वामी निश्चितच चांगलं फळ देतात म्हणजे देतातच. आता 11 गुरुवारचे व्रत करताना सुरुवात कोणत्या दिवशी करायची? तर बघा, तुम्ही स्वामींची सेवा करायला कुठल्याही दिवसापासून सुरुवात करू शकता, कोणत्याही गुरुवारपासून सुरुवात करू शकता. स्वामींच्या सेवेला असा कुठलाही मुहूर्त लागत नाही की तुम्ही ह्याच महिन्यामध्ये स्वामींच्या सेवेला सुरुवात केली पाहिजे किंवा ह्याच दिवशी स्वामींची सेवा सुरू केली पाहिजे, असं काहीही नाही. तुम्ही कुठल्याही दिवसापासून किंवा कुठल्याही गुरुवारपासून तुम्ही स्वामींच्या 11 गुरुवारला सुरुवात केली तरी चालते. पण त्या दिवशी आता अमावस्या आली, पौर्णिमा आली किंवा एकादशी आली तर काय करायचं? सुरुवात करू शकतो का? किंवा 11 गुरुवारमध्ये समजा एखाद्या गुरुवारी जर अमावस्या आली तर तो गुरुवार आपण काउंट करू शकतो का किंवा मोजू शकतो का? किंवा एकादशी आली तर उद्यापन करू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तर आज आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर अमावस्या, आता समजा अमावस्या आली तर तुम्ही अमावस्या दिवशी सुरुवात नका करू. त्याच्या पुढचा गुरुवार आहे त्या दिवशी सुरुवात करा. अमावस्या दिवशी तुम्ही उद्यापनही करू शकत नाही. जर 11व्या गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जर अमावस्या आली आणि त्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकत नाही आणि समजा जर एकादशी आली तर एकादशीलाही तुम्ही उद्यापन करू शकत नाही. पण तुम्ही सुरुवात करू शकता, एकादशीला सुरुवात करू शकता, फक्त उद्यापन करू शकत नाही. आणि अमावस्या आली तर त्याला सुरुवातही करू नका आणि उद्यापनही करू नका, कारण मी तर करत नाही. मग मला बाकीच्यांचं माहिती नाही आहे. पण मी जेव्हा स्वतः 11 गुरुवार केले तेव्हा मी अमावस्या दिवशी गुरुवारला सुरुवात केलेली नव्हती आणि माझं उद्यापनही अमावस्या दिवशी आलेलं नव्हतं. आता एकादशीच्या दिवशी तुम्ही उद्यापन करू शकता. पण एकादशी आणि जर अमावस्या एकच गुरुवारी आले, समजा तुमच्या 11 गुरुवारचं तुम्ही चालू केले आणि तुम्हाला दुसऱ्या किंवा तिसऱ्या गुरुवारच्या दिवशी असं झालंय की एकादशी पण आणि अमावस्या पण एकच दिवशी आलेली आहे, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचं? आता तुम्हाला माहिती आहे हे 2 उपवास आहेत, एकादशी पण आहे आणि अमावस्या पण आहे. तर त्या दिवशी तुम्हाला कुठलाही एक उपवास पकडायचा आहे. आता एकादशी आपण सोडत नाही, पण आपण गुरुवार रात्री स्वामींची सेवा वगैरे करून सोडतो, तर त्यावेळेस तुम्हाला कोणताही एक उपवास पकडायचा आहे. पण त्या दिवशी तुम्हाला जर आता एकादशी तुम्ही धरली तर तुम्ही म्हणाल की मी रात्री जेवणच नाही करणार, मग एकादशीच होईल. तुम्ही जर रात्री गुरुवार सोडला तर तुमचा तो गुरुवारचा उपवास झाला आणि जर तुम्ही तो गुरुवार सोडला नाही तर तुमची एकादशी झाली. मग आता तुम्ही ठरवायचं आहे की तुम्हाला दोन्हीपैकी कोणता उपवास करायचा आहे. पण जेव्हा तुम्ही स्वामींचा गुरुवार धरता, तुम्हीच गुरुवारची सेवा करता, तेव्हा स्वामींची सेवा होणं खूप गरजेचं आहे. तुम्ही फक्त उपवास पकडून दिवसभर उपवास पकडायचा आणि रात्री सोडायचा असं नाही. तुमच्या हातून स्वामींची सेवाही झाली पाहिजे त्या दिवशी. तुम्हाला माहिती आहे गुरुवारच्या दिवशी स्वामींची कोणकोणती सेवा करायची आहे?
सकाळी लवकर उठून घरात सगळं साफसफाई करून अंघोळ करून तुम्हाला स्वामींची पूजा मांडणी करायची आहे। तुम्हाला याच्या अगोदरही मी 11 गुरुवारच्या व्रताचं पूजा मांडणीचा एक व्हिडिओ बनवलेला आहे आपल्या चॅनलवर, तो तुम्ही जाऊन बघा। आणि जर तुम्हाला समजत नसेल किंवा जर आणखीनही त्याच्यामध्ये काही माहिती हवी असेल तर मला कमेंटमध्ये सांगा की ताई 11 गुरुवारवर तुम्ही व्हिडिओ बनवा, तर मी तो नक्की बनवेल। तर पूजा मांडणी करायची। पूजा मांडणी केल्याच्या नंतर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृत ह्या ग्रंथाचं पूर्ण पठण करायचं आहे। म्हणजे एक पारायण झालं पाहिजे। 1 ते 21 अध्याय तुम्हाला वाचायचे आहेत, म्हणजे पूर्ण ग्रंथ वाचायचा आहे। त्याच्यानंतर 11 वेळेस तुम्हाला तारक मंत्र म्हणायचा आहे। 11 माळी श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे। अशा पद्धतीने तुम्हाला स्वामींची सेवा करायची। आणि आणखीन जर तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला आणखीन जास्त काही स्वामींची सेवा करावी तर स्वामींच्या मूर्तीवर तुम्ही अभिषेक करू शकता। ते तीर्थ तुम्ही घरातल्यांनाही देऊ शकता। म्हणजे गुरुवारच्या दिवशी तुम्हाला जेवढ्या जास्त सेवा करता येतील तेवढ्या तुम्ही करा, पण ह्या 3 सेवा तुमच्या झाल्याच पाहिजेत 11 गुरुवारमध्ये। तुम्हाला माहिती का, तुम्ही जेव्हा 11 गुरुवार करता तेव्हा एका गुरुवारी तुमचं स्वामी चरित्र सारामृताचं एक पारायण होतं। तसंच 11 गुरुवारमध्ये तुमचे 11 पारायण होतात। स्वामी चरित्र सारामृत ग्रंथाचे 11 पारायण होतात। हा जोक नाही आहे, कारण आपल्याकडून एक अध्याय वाचणं अवघड असतं। तर पूर्ण 11 पारायण तुमच्याकडून स्वामी करून घेतात। आणि ती जर सेवा तुम्ही मनापासून केली तर तुम्हाला 11 गुरुवार व्हायच्या आतच अनुभव येतो, म्हणजे येतोच। आता मला तर स्वामींनी माझी खूप परीक्षा बघितलेली आहे, पण माझे स्वामी भक्त आहेत की त्यांना साक्षात पहिल्याच गुरुवारी काही स्वामी भक्तांना अनुभव आलेले आहेत। म्हणजे इतकी श्रद्धा, इतकी सेवा त्यांची मनापासून असते किंवा कर्म चांगले असतात म्हणून स्वामी त्यांना लवकरच फळ देतात। काहींना दुसऱ्या गुरुवारमध्ये अनुभव येतो, काहींना तिसऱ्या गुरुवारमध्ये अनुभव येतो। म्हणजे असे बरेच सेवेकरी आहेत की त्यांना पहिल्या दुसऱ्या गुरुवारमध्येच अनुभव येत जातो। पण असं नाहीये की तुम्हाला स्वामी अनुभव देणारच नाहीत। तुम्ही सेवा करत राहा। तुमचं काम काय आहे की तुम्ही स्वामींची सेवा करायची। तुम्ही सेवा करत राहा, स्वामी तुम्हाला नक्की कोणत्या ना कोणत्या तरी रूपात येऊन स्वामी तुम्हाला फळ देणारच आणि तुमची इच्छा पूर्ण करणारच। कारण स्वामींना आपली भक्ती प्रिय आहे। तुम्ही किती स्वामींना सजवता किंवा किती गोडधोड खाऊ घालता किंवा काय प्रसाद बनवता, हे स्वामींना त्याच्याशी काहीही नाहीये। स्वामींना फक्त आणि फक्त तुमचा विश्वास, तुमची श्रद्धा, तुम्ही किती मनापासून स्वामींची सेवा करता ती भक्तिप्रिय आहे। आणि जेव्हा तुमचा गुरुवार असतो तेव्हा तुम्ही जे काही खाता त्याचाच नैवेद्य स्वामींना दाखवायचा आणि तोच आपण प्रसाद म्हणून खायचा। त्या दिवशी स्वामींची सकाळ संध्याकाळ आरती झालीच पाहिजे। थोडक्यात काय तर तुम्हाला गुरुवारच्या दिवशी जेवढी काही स्वामी सेवा करता येईल तेवढी स्वामी सेवा तुम्ही करा। आणि जर तुम्हाला 11 गुरुवारमध्ये जर मासिक धर्म आला तर तो गुरुवारचा उपवास करा, पण तो गुरुवार तुमच्या 11 गुरुवारमध्ये मोजू नका, काउंट करू नका, तो सोडून द्या। पण त्या दिवशी उपवास झालाच पाहिजे। ज्या दिवशी तुमची सेवाही होणार आणि उपवासही होणार तेवढाच गुरुवार तुम्ही काउंट करायचंय, तेवढाच गुरुवार तुम्ही मोजण्यात धरायचंय। अशा पद्धतीने तुम्ही जर गुरुवारचे व्रत केले आणि 11व्या गुरुवारी तुम्ही उद्यापन करायचे आहे, मग उद्यापनाला तुम्ही काहीही करू शकता। उद्यापनाला तुम्ही एक जोडपं जेव घालू शकता। ब्राह्मण सुवासिनी असतील तर अतिशय उत्तम आहे। पण ते जर नाहीच मिळाले तर जोडपं जेव घाला, त्यांना यथाशक्ती दान करा, गोरगरिबांना जेवण द्या किंवा एखाद्या आश्रमात वगैरे जाऊन त्या अनाथ मुलांना जेवण द्या, गाईला घास खाऊ घाला। म्हणजे असं तुम्ही बऱ्याच दानाच्या जे काही आपण गोष्टी आहेत तुम्ही दान करू शकता। मग ते कोणालाही असू द्या, कारण कोणत्या रूपामध्ये येऊन स्वामी आपल्याला आशीर्वाद देतील, स्वामींची कृपा आपल्यावर होईल आणि कोणत्या रूपामध्ये येऊन स्वामी आपल्याला त्या संकटातून काढतील हे सांगता येत नाही। त्याच्यामुळे तुम्ही तुमच्या हातून जेवढं जास्त दान करता येईल तेवढं जास्त दान करा आणि स्वामींची सेवा करा। तुम्हाला माहिती आहे, मला बऱ्याच कमेंट्स येतात की ताई तुम्ही
फक्त काहीतरी देखावा म्हणून स्वामींची सेवा करता, तुम्ही काहीही सांगता, पण ही सेवा स्वतः मी केलेली आहे. त्यामुळे मला माहिती आहे की स्वामी काय आहेत आणि स्वामींनी किती भरभरून दिलेलं आहे आणि स्वामींच्या या सेवेने फरक पडतो की नाही. जेव्हा आपण एखादी सेवा करतो ना, तीच सेवा आपण दुसऱ्याला सांगतो आणि ती सेवा सांगताना आपल्या मनामध्ये तीळ मात्र शंका नसते. आपण कॉन्फिडंटली, आत्मविश्वासाने ती सेवा आपण दुसऱ्यांना सांगू शकतो, कारण त्या सेवेचं फळ, त्या सेवेचा अनुभव आपल्याला स्वामींनी दिलेला असतो. त्या सेवेची प्रचिती आपल्याला स्वामींनी दिलेली असते, म्हणूनच आपण दुसऱ्यांना सांगतो. मला तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही जे काही सेवा करता किंवा जे काही तुम्हाला अनुभव आलेला असेल, ती सेवा, तो अनुभव फक्त तुमच्या पुरताच मर्यादित ठेवू नका. ती सेवा तुम्ही दुसऱ्यांना सांगा, तो अनुभव तुम्ही दुसऱ्यांना सांगत राहा. कारण तुमच्या एका सेवेने जर एखाद्याचं जीव वाचत असेल किंवा एखाद्याचं संकट टळत असेल, तर त्यांचा जो काही आत्मा आहे तो तुम्हाला खूप आशीर्वाद देऊन जाईल. आणि याच्यापेक्षा मोठी स्वामी सेवा नाही आहे, हे लक्षात ठेवा. कारण तुमच्या एका सेवेने, तुमच्या एका अनुभवाने जर एखाद्याचं आयुष्य वाचत आहे, एखाद्याचं आयुष्याचं सार्थक होतंय, जीवनाचं सार्थक होतंय, आयुष्य बदलून जातंय, तर तुम्हाला सांगायला काय हरकत आहे. तुम्ही तो स्वामींची सेवा, आपल्या स्वामींचा मार्गच असा आहे की दिव्याने दिवा पेटवा. तुम्ही तुमची सेवा तुमच्यापुरते मर्यादित नका ठेवू. तुम्ही दुसऱ्यांना नेहमी सांगत राहा की तुम्ही स्वामींच्या सेवेत या. आणि स्वामींच्या सेवेत येऊन जर त्या स्वामी भक्ताचं, त्या स्वामी सेवेकऱ्याचं जर कल्याण होतंय, तर त्याचं पुण्य खरंच तुम्हाला लाभतं. आणि याच्यापेक्षा मोठी स्वामी सेवा नाही आहे, कोणतीच मोठी स्वामी सेवा नाही आहे, हे लक्षात ठेवा. तुमच्या हातून जर एखाद्याचं काही म्हणजे पुण्य घडत नसेल, तर तुम्ही एखाद्याचं वाईट तरी करू नका. जर तुम्हाला एखाद्याचं चांगलं करता येत नसेल ना, तर वाईटसुद्धा करायचा प्रयत्न करू नका. तुमच्या हातून नेहमी चांगले कर्म कसे घडतील याचा विचार करा. नक्कीच स्वामी तुमचं भलं करतील, यात काही शंका नाही आहे. आणि स्वामी नेहमी पाहत असतात की या भक्ताच्या मनामध्ये खरंच दुसऱ्यांविषयी चांगला विचार आहेत का, आणि तो दुसऱ्यांविषयी चांगला विचार करतो का. आणि हे विचार ओळखणे हे फक्त आणि फक्त स्वामीच आपलं अंतर्मन ओळखू शकतात. आपण कितीही दिखाव्यासाठी आपण बाहेरून दिखावा करतो, आपण चांगलं असण्याचा प्रयत्न करतो, पण अंतर्मनात जर तुमचं एकदम वाईट आहे, दुसऱ्यांविषयी तुमच्या मनात नेहमी कपट आहे, तर तुमचे कधीच कोणतंच काम होणार नाही, एवढं लक्षात ठेवा. आणि जेव्हा तुम्ही 11 गुरुवारचे व्रत करता आणि व्रत करताना त्या दिवशी तुम्ही उपवास करता, पण एखाद्याविषयी तुमच्या मनामध्ये खूप वाईट विचार आहे, तुम्ही खूप एखाद्याचं वाईट चिंतत आहात, तर तुम्ही 11 गुरुवारच काय 108 गुरुवार जरी केले तरी सुद्धा स्वामी तुम्हाला अनुभव देणार नाहीत आणि स्वामी तुमच्या इच्छाही पूर्ण करणार नाहीत. त्यामुळे तुम्ही दुसऱ्यांविषयी नेहमी पॉझिटिव्ह राहा, नेहमी चांगला विचार करा. नक्कीच स्वामी तुमचं चांगलं करतील. आणि तुम्हाला माहिती आहे, जेव्हा तुम्ही एखाद्याचं चांगलं करत असता तेव्हा कुठेतरी स्वामी आपलं चांगलं करत असतात, याचा अनुभव खरंच खरे स्वामी सेवेकरी आहेत ना त्यांनी घेतला असेल. आणि जो खरा स्वामी सेवेकरी आहे ना, तो कधीच स्वामींवरती शंका घेत नाही आणि कधीच दुसऱ्यांविषयी असं वाईट चिंतत नाही, वाईट बोलत नाही. कारण त्या भक्ताला माहिती असतं आपण कितीही वाईट बोललो, कितीही वाईट चिंतलं, तरी सगळे करता आणि करविता आपले स्वामी समर्थ महाराजच आहेत. त्यामुळे तो कधीच असं दुसऱ्यांविषयी वाईट बोलण्याचा प्रयत्न करत नाही. जे काही करायचं आहे ना, आपल्याला दोन्ही गोष्टी करायच्या आहेत, पण करायचंच आहे ना तर चांगलं करा ना. वाईट कशाला करायचं एखाद्याचं, आणि वाईट कशाला विचार करायचा आहे. विचारच करायचा आहे तर चांगला करायचा. तर आपण नेहमी म्हणतो आपण देव फक्त फोटोमध्ये शोधतो, पण स्वामी फोटोमध्ये कधी शोधू नका, मंदिरात शोधू नका. तुम्ही तुमच्या अंतरात्म्यामध्ये स्वामी शोधा, तुम्हाला नक्की सापडतील. आणि आतून तुम्हाला एक आवाज येईल की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तू मला बाहेर म्हणजे मूर्तीत, फोटोत शोधूच नको, तू तुझ्या अंतरात्म्यात शोध. मी तुला तिथेच दर्शन देईल, मी तुझे सगळे प्रश्न तिथेच सोडवेल. अशा पद्धतीने तुम्ही जर स्वामी मार्गात आलात तर नक्कीच स्वामी तुमची इच्छा पूर्ण करणार म्हणजे करणार, यात काही शंका नाहीये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.